करून कसं चालायचं आम्ही फक्त इथवर एवढंच कामं केलेलं आहेत. इतकेच कामात आता त्याला त्याने उद्या आमचा प्रॉमिस आहे की 4:30ला ते इथे येत आहेत म्हणून ते इंजिनियर कोणी आहेत ते कधी येत आहेत आणि काय करतायत बघूया. आणि दादा बोललेत की जो इथून पाण्याचा प्रवाह आहे ना बरोबर उतरत आहे तो ह्या साईडला इकडचं नाही तर तो ह्या साईडला जाणार कंपाऊंडच्या इकडे. आणि इकडे जो बांध आहे इकडे जागाच नाही आहे काय बाहेर पडायला पाणी, तर ती इकडे जायला पाहिजे नदी साईडला. साईड आता ह्या जी मुलं आहेत ना कुठं आपले मद्राशामध्ये येते शिकणारे तिथं बघा तिथं कसं थोडासा आम्ही त्याला सांगितलं तर बोले करून पाईपाचं हे काढू घेते. आता ते कधी काढणार काय ते काही कल्पना आहे. उद्याचं हे आहे त्यांचं बघूया काय होतं ते. बंद होणार प्रवाह याचा. बरं याच्यावरून आता हे उद्या पाऊस पडला तर कसं अगदी तुम्ही खडी टाकलीत माती टाकली तरी ते किती टिकणार हो. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बघा माझी माऊ बघा, माऊ ऐक. तर आज आपण फुरुस ते कोयनाला जोडणारा जो ब्रिज आहे याच्यावरती आपण ब्लॉग करणार आहोत. कारण आपण बरेच दिवस त्याच्यावरती ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करत होतो. तर आपल्याला 2 ब्लॉग झाले होते त्याच्यावरती, तर तिसरा ब्लॉग आपण एंडपर्यंत घेणार होतो. तर आपला आज मे एंडिंगला आहे आणि पुढच्या महिन्यात एक 15 दिवसांनी एक म्हणजे जूनला चालू होईल उद्यापासून. एक 15 दिवसांनी पाऊस होईल. तर नक्की बघूया की कुठपर्यंत त्या ब्रिजचं काम वगैरे झालेलं आहे. तर बघा नक्की शेवटपर्यंत. आणि हा ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माऊ ए माऊ बाय कर. चलो आपण सुरू करूया ब्लॉग. तर आपण आलो आहे तिथे. तर आता पाहू शकता तिथे की ब्रिज झाले का नाही. कारण काही आपले जे बाहेरगावचे मित्र असतील त्यांना काही जणांना अपडेट भेटली पाहिजे की नक्की त्या आपल्या फुरुस ते कोयनाला जो जोडणारा जो ब्रिज आहे त्याचं काम नक्की पूर्ण झालं आहे का. सो तुम्हाला आता समजेलच. आणि ज्यांना अगोदर अपडेट असेल तर नक्की त्यांनी कमेंट करा. सो पाहूया आता. तर तुम्ही पाहू शकता तो ब्रिज पूर्ण झालेला आहे. तर आपण तिथे जवळ जाऊया आणि पुन्हा एक ब्लॉगला सुरू करूया. तर आपण आलो आहे तिथे नेहमीच ठिकाणी. तर तुम्ही पाहू शकता जसं ते म्हटले होते की मेच्या एंडिंगपर्यंत ब्रिज पूर्ण होईल आणि तसंच त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ते पाहू शकता तुम्ही. आता आपण तिथे जवळ जाऊया. तर आपल्याला एक दादा भेटलेले आहेत. नक्की काय बोलताय तुम्ही, बोला सांगा बोला. त्याच्यावरून कसं चालायचं आम्ही. फक्त इथवर एवढंच कामं केलेलं आहेत. इतकेच कामात आता त्याला त्याने उद्या आमचा प्रॉमिस आहे की 4:30ला ते इथे येत आहेत म्हणून ते इंजिनियर कोणी आहेत ते कधी येत आहेत आणि काय करतायत बघूया. आणि कमीत तुम्ही आम्ही काय त्यांना बोललो की तुम्ही याच्यावर माती टाकून पहिला लेअर जो असतो की नाही पहिला टप्पा डांबरीकरणाचा तो तुम्ही पावसापूर्वी करा. हे काय वाहून आता हे बघा तुम्ही हे तुम्ही आता टाकलं हे काय एक पावसाने काय माती याच्यात सर्व वाहून जाणार आहे आणि ते दगड सगळे आत जाणार म्हणजे प्रवाह त्याचा बंद होणार आमच्या नदीचा. बरोबर. हा बरोबर. हे ना हे सगळं आता काय तुम्ही हे पावसाळ्यात सर्व वाहून जाईल आणि बंद होणार. राईट, बंद होणार प्रवाह याचा. बरं याच्यावरून आता हे उद्या पाऊस पडला तर कसं अगदी तुम्ही खडी टाकलीत माती टाकली तरी ते किती टिकणार हो. बरोबर. काहीतरी पाहिजे. हे तुम्ही आम्ही त्यांना बोलतो एक लेअर तुम्ही डांबरीकरण करा ना. एक लेअर घ्या पाहिजे. हो दुसरा पावसानंतर करा. इट्स ओके. बरोबर. आता हे तुम्ही ठोकले मारले तिथे शाळेची मुलं येतात धावत असतात तिथं तुम्ही कमीत कमी एक पाईप भरून टाकायला पाईप बरोबर एक मध्ये पाईप टाका. आम्ही काही जास्त काही बोलत नाही की तुम्ही पॅक करा वगैरे पण त्याच्यातून एक पाईप तरी टाका. हे आता मला सांगा तुम्ही उद्या गटार हे गटर आहे हे गटर हे असं येईल पाण्याचा प्रवाह इकडे असं खाली आणि तो ते पाणी जाईल कुठे या कंपाऊंडला. त्या कंपाऊंडला कुठेतरी ती भिंत फोडणार बरोबर आणि नदीत पाणी जाणार. हे पाणी इथं जायला पाहिजे. बरोबर आहे. त्याला हे नसेल तर वाहून जाणार माती सर्व. आता उद्या ती येणार आहेत बघूया काय बोलतायत ते. आम्ही त्यांना सांगणार आहोत की बाई हे असं असं तुम्ही केलं पाहिजे. कमीत कमी एक लेअर लावता तो तिथं उतरायला केला आहे त्यांनी. ते एक पावसातून एकच पाऊस लागला ना जर अर्धा तास सर्व धुपून जाईल आणि मग ते उतरू पण शकणार नाही. कोणतं रिक्षा पण नाही आणि 2 व्हीलर पण नाही. ब्रिज त्यांनी खरोखर वेळेवर केला. अगदी छान काम केलं आणि वेळेवर केलं. इतका जरा बाईकला आता सध्या ही नाही लेवल केली ना ते सगळं 1.5 महिन्यात तुम्ही खरोखर त्यांनी ब्रिजचं काम फार छान केलं आणि फार लवकर केलं. जसं त्याने मी आलो होतो एक 15 दिवसावर एक व्हिडिओ केला होता तुम्ही पाहिला असाल माझा ब्लॉग.
तर त्यांनी मला बोललं होतं की 30 तारखेपर्यंत ब्लॉक करणार, म्हणून मी 30 तारखेपर्यंत आलो. चालू केला. तर जसं त्यांनी शब्द दिला त्या शब्द पद्धतीने दिला, केलं. काम चांगलं फक्त आता आपले ज्या छोट्या मोठ्या अटी आहेत, हा. म्हणजे हे हे काय थोडं- आपलं दररोजचे जे प्रवास करणारे असतील किंवा आता हे पावसाळा आम्हाला येतोय, त्रास होईल आता. बाईकला आणि टू व्हीलरला हे जरासं हेच आहे ना की ते जसे आपल्याला दादा बोललेत की जो इथून पाण्याचा प्रवाह आहे ना बरोबर उतरत आहे, तो ह्या साईडला इकडचं नाही येतात, तो ह्या साईडला जाणार कंपाऊंडच्या इकडे. आणि इकडे जो बांध आहे, इकडे जागाच नाही आहे काय बाहेर पडायला पाणी, तर ती इकडे जायला पाहिजे नदी साईडला. आहे तो आता ह्या जी मुलं आहेत ना कुठं आपले मद्रेशामध्ये येते शिकणारी, हा हा तिथं बघा तिथं कसं थोडासा आम्ही त्याला सांगितलं तर बोले करून पाईपाचं हे काढू घेते. आता ते कधी काढणार काय ते काही कल्पना आहे. उद्याचं हे आहे त्यांचं, बघूया काय होतं ते किती रिस्क आहे. मुलं जर आली उभी राहिली तर खाली बघा कसं आहे. बरोबर. माणूस पाणी बघायलाच उभे राहतो इथं. हो हो मी त्याला इथं सांगितलं पाईप असं टाकून द्या. बरोबर आहे. म्हणजे सुरक्षा काहीतरी पाहिजे इथे. ते पाहिजे काहीतरी. काहीतरी तुम्ही हे फक्त असं कसं आहे ना बाकी. बरोबर हे जे बाकी काम चांगलं केलं तो आहे. उंच जर असता ना हा. तर मुलं त्याच्यावर उभी राहिली राहिली नसती. त्याच्यावर तर मुलं उभी राहतील. आता कशी लहान मुलं पाणी बघण्यासाठी वगैरे आहेत ना, इथे बघणार Risk आहे थोडं. रिस्की आहे. तिथं पण थोडंसं हे केलं नाही तर पण बाकी याला काम पण केलंय. नाही, पाईप असा पाईप बरोबर. टाकला तर तो पॅक होईल असं. इथे पाईप वगैरे टाकलं पाहिजे. कारण हा आहे ना, हे जे बघताय ना तुम्ही, हे पावसामध्ये पहिल्याच पावसामध्ये सर्व वाहून जाणार आहे. टू व्हीलरला पण जरासं हेच तर थोडा एक त्यांनी कसं व्यवस्थित एक डांबरीकरण किंवा एक कॉन्क्रीटचं तरी काय केलं व्यवस्थित काम. नाही त्यांनी पहिला लेअर जो असतो ना 2 लेअर ते दोन टाकतात की नाही layers. काँग्रेसचा हे इथं बघा जरा. डांबराचं. डांबरीकरण त्याचं हा. पहिलं तरी डांबरीकरण त्यांनी करावं, पाहिजे. नंतर पावसानंतर करायचं ओके. बरोबर. हे इथं बघा जरा कसं आहे पाण्याचं. हे पहा. हे वरून स्पीडचं पाणी वरून येतो सर्व बरोबर असं आहे. काय आहे ते बाईक बघा कसे जर हे बरोबर. आता हे बाईक बघावू शकता, हे बघा पूर्ण असं उतार झालेला आहे हे बघा कसं. आणि हे काय एक पावसाने सगळं ही होईल. पावसाने. तर माझं हेच येणार म्हणणं आहेत ते होतं, उद्या येणार आहेत ना. प्रॉमिस आहे की उद्या आम्ही 4:30ला येतो म्हणून. तर त्यांनाही खरोखर माझे छान इंजिनियर आहेत. हा. वा- ते ऐकतील. जर चांगले माणूस आहेत. गावातल्या माणसानुसार त्यांनी काम जर केलं ना, तर कसं दररोजचे माणूस इकडचा दररोज माणूस येऊन जाऊन असतो, त्याचं जर त्यांनी ऐकलं तर नक्की काम सुरळीत एकदम व्यवस्थित तेच होणार. नाही की ते ऐकत मोठं करून टाकलं थोडंसं छोटं काम राहिलंय की ते. तर त्यांनी गावातल्या माणसांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या जे काय म्हणणं आहे त्यानुसार तुम्ही करा, तर नक्की हा ब्रिजचं तुम्ही व्यवस्थित केलातच आहे. फक्त जे काय आता तुम्हाला जे काय गोष्टी आहेत चांगले माणूस आहेत खरोखर. इंजिनियर आहेत ना, ऐकतात, कधी विचारतात, सांगतात, सल्ला घेतात ना. कधी फोन केला तर ते उचलतात, Yes. बात करतात आमच्याजवळ. खरोखर चांगले माणूस आहेत. येस, मग हे आपलं जे आपलं म्हणणं आहे तेही पोचतील त्यांच्यापर्यंत हो. आणि ते लवकरात लवकर करतील. ओके थँक्यू. ओके. तर तुम्ही पाहू शकता आपले पाठीमागे जे दादा आणि आपले दोन्ही आपले गावातली माणसं आहेत, ते त्यांनी जो सल्ला दिला होता, तुम्हाला सल्ला दिला आहे म्हणजे कशा पद्धतीने जे पावसामध्ये अडचणी येऊ शकतात त्याच्यावरती उद्या ते जण येणार आहेत आणि त्यांच्याशी बोलणं होणार आहे. तर नक्की तुम्ही त्यांचं ऐका, कारण जे गावातले लोक दररोज इकडे येऊन जाऊन असतात ना, त्यांना एक प्रॉब्लेम असतो, माहीत असतो की नक्की कुठे काय प्रॉब्लेम होईल. सो त्यांचा सल्ला घ्या आणि जे काय अडचणी आहेत पाहू शकता तुम्ही, जसं इकडे सांगितलं त्या काही गोष्टी, पाण्याचा प्रवाह येऊन जो बरोबर इकडे पाठीमागे जो गेट आहे तिकडे जाईल, तो सोलरला आपल्या या साईडला गेला पाहिजे, म्हणजे इकडे म्हणजे नदीमध्ये गेला पाहिजे. सो त्या पद्धतीने ऐका. जर ब्लॉग आवडला, माझं काम आहे फक्त लोकांचा सल्ला वगैरे ज्या काही समस्या असतात ते काय आपल्या पोचवणं, खास करून आपल्या फुरुस गावातील. सो आपण ते पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आज माईक नाही आणलेला आहे, सो तुम्हाला आजूबाजूचा थोडासा आवाज व्यवस्थित येणार नाही आहे. तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे आता पावसाला येतोच आहे, सो आपण पाहू कुठे कुठे काय काय समस्या येत आहेत पावसामध्ये, रस्त्यांमध्ये. सो याच्यावरती तर आपला ब्लॉग कंटिन्यू होतच राहणार आहे. तर असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.